पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी संगमनेर तालुक्यासह पुणे नाशिक महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे देखील सामील झाले होते। त्यांच्या कन्या आपल्या सोबत आहेत, जयश्री थोरात। ताई, रेल्वेसाठी तुम्ही आंदोलनात सहभागी झाला, काय सांगा? खरं तर संगमनेर तालुक्यामधून हजारो लोक आज इथे आलेले होते। सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला आमचा हक्क मिळवून द्या। पुणे नाशिक रेल्वे ही संगमनेर मार्गे झालीच पाहिजे, ह्याच्यासाठी सर्वजण आलेले होते। काय हे सर्व शेतकरी आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, यांचं म्हणजे पुण्याला जाणं हे किती मोठा टास्क झालेला आहे संगमनेरकरांसाठी। 5 तास लागतात आजकाल पुण्याला जायला, मग ते बसनी असो किंवा मोटरसायकलवरती खूप सारे युवक नोकरीसाठी पुण्याला जात आहेत, येत आहेत। हे अतिशय म्हणजे त्यांच्या जीवावरती ते रिस्क घेऊन ते जात आहेत। जर इथून म्हणजे हा गोल्डन ट्रायंगल आहे जसं साहेब म्हणतात, हा ट्रायंगल कम्प्लीट करायचा असेल तर पुणे नाशिक ही संगमनेरद्वारे झाली पाहिजे। या आंदोलनादरम्यान सिन्नर तालुक्यामध्ये सत्यदादांना पण ताब्यात घेण्यात आलं होतं पोलिसांनी, काय सांगता? आमच्या संगमनेर तालुक्याला संघर्षाची सवय आहे। चळवळ जी आहे ती स्वातंत्र्यासाठी असो, सहकारासाठी असो, स्वतःच्या पाण्याच्या हक्कासाठी असो, हे आमच्या रक्तामध्ये आहे। त्याच्यामुळे दादांना जरी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला असेल, पण हे ते संगमनेर तालुक्याचे आहेत आणि संघर्ष हा आमच्या सर्वांच्या रक्तामध्ये आहे। पुढील दिशा काय राहील आंदोलनाची? आंदोलन आता पुढचं म्हणजे आज तर आम्ही स्थगित केलेलं आहे, पण पुढे जर आमच्या मागण्या ज्या आहेत त्याची दखल घेतली नाही, त्याच्यावरती विचार केला नाही, आमचं मागणी बेसिकली एवढीच आहे की आतापर्यंत जेवढं काम झालेलं आहे ह्या पुणे नाशिक रेल्वेचं बऱ्याचशा जमिनी शेतकऱ्यांच्या त्याही अप्रूव्ह केलेल्या आहे। या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना तुम्ही परत ग्राउंड झिरोवरती स्टेप 0 वरती जातायत, म्हणजे फक्त वेळ खाऊपणा करतायत। आम्हाला वेळ खाऊपणा नको, आम्हाला आमच्या हक्कासाठी हा वेळ जो आहे खूप मौल्यवान आहे। त्याच्यामुळे आमचा हक्क मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण लागलं तर मुंबईपर्यंत आंदोलन करू। पुणे नाशिक रेल्वेच्या आंदोलनाबाबत जे आहे ते जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही हे आंदोलन जे आहे ते तीव्र करणार असल्याचं प्रतिक्रिया जयश्री थोरात यांनी दिली। LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर।